मस्त असं गुलाबी थंडीमध्ये हे सूप नक्की ट्राय करा। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तुम्ही आपले व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। भेटूया आता पुढच्या। गुड इव्हनिंग मित्रांनो, अमित मोहिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। संध्याकाळी वाजले आहे 6, तर टाईम बघू शकता तुम्ही। आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली कोणीसुद्धा नाही, फक्त 2 मुलं खेळतात आहे। मला वाटतं क्रिकेट खेळतात आय थिंक। मस्तपैकी संध्याकाळ झालेली आहे, सूर्यदेव गेलेले आहे। त्या थंडीच्या वातावरणामध्ये आपण बनवत आहे व्हेज मंचाव सूप। त्यामध्ये आपण मंचुरियन वगैरे काय टाकत नाही, साधा आणि सिंपल आपण सूप बनवत आहे। तर त्यासाठी मी अद्रक आणि लसूण आता चॉपिंग करून घेतो। आता काही लोक पिसून घेतात, काही चॉपिंग करून घेतात। आता चॉपिंग यासाठी करायचं की जेव्हा आपण सूप पितो तर त्या सूपमध्ये ना आपल्याला ते दाताखाली आले ना, खूप छान एक अद्रक आणि लसूणचे फ्लेवर आपल्या तोंडामध्ये विरघळतो। तर चला आपण चालू करूया आपली नवीन रेसिपी। तर मित्रांनो, मंचाव सूप बनवण्यासाठी आपल्याला एक गोष्ट कंपल्सरी लागेल, ती म्हणजे फ्राय नूडल। फ्राय नूडल्सशिवाय ना सूप पिण्यामध्ये मजा नाही येत। तर आपण पाणी गरम करून त्यामध्ये हक्का नूडल्स टाकलेले आहे। आता हे हक्का नूडल म्हणजे फ्राय नूडल्समध्ये 2 टाईप असतात, एक रेडीमेड आणि एक आपण घरात बनवतो। तर रेडीमेडमध्ये ना जो कडकपणा असतो ना, त्यामुळे काही मजा येत नाही, ते कुरकुरीत लागत नाही। त्यासाठी आपण फ्राय नूडल्स सूपसोबत घरात बनवत आहे। आणि ते तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता। कमीत कमी 1 हप्ता तरी तुम्ही खाऊ शकता, कारण त्याची चव आणि त्याचा जो क्रंचीपणा आहे ना, तो रेडीमेडमध्ये येत नाही। तर लवकरात लवकर आपण हक्का नूडल्स आपण फ्राय नूडल्समध्ये कसे कन्वर्ट करा, कसे बनवतात तर बघूया। आता गरम पाण्यामध्ये नूडल्स आपण टाकलेले ते शिजवून घेऊन आपण फ्राय नूडल्सची तयारी करूया। तर मित्रांनो, नूडल्स आपण बॉईल करून घेतले, बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये ॲड करत आहे कॉर्नफ्लॉवर। आता कॉर्नफ्लॉवर आपण आहे ना लागेल तसं ॲड करू अंदाजाने। ते पूर्ण ॲड केल्यानंतर आपण त्याला थोडं ना प्रत्येक नूडल्सला हे लागलं पाहिजे। एकदम सोपी रेसिपी आहे। लोक याला एवढं किचकट का बनवतात मला ते समजत नाही। ते प्रॉपर आहे ना, आणखी थोडं आपण ॲड करूया कॉर्नफ्लॉवर। आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये अंदाज सांगणं हे चुकीचं आहे, कारण प्रत्येक घरातल्या व्यक्तीला माहिती असतं की कोणती गोष्ट किती लिमिटमध्ये घ्यायची आणि काय घ्यायची। आणि आपल्या घरगुती रेसिपी असल्यामुळं सगळ्यांना प्रत्येक गोष्टीचा अंदाज सांगणं हा कठीण जातो, कारण की ती रेसिपी आपण एकाला किंवा दोघाला बनवत नाही। आपल्या ज्या घरामध्ये जेवढे मेंबर आहेत त्या मेंबरप्रमाणे आपली रेसिपी बनत असते, म्हणून आम्ही अंदाज सांगत नाही। तर तेल आपण गरम केलेलं आहे, बघू शकता आपण प्रॉपर तेल गरम होत आहे। तर आता या तेलाची वाट बघूया, तेल गरम होण्याची वाट बघूया। तर ॲक्च्युली मला वाटतं तेलामध्ये थोडं पाण्याचे शिंतोडे पडले, तर ते थोडं येईपर्यंत आपण वाट बघूया। तर छान प्रकारे तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण नूडल्स त्यामध्ये सोडूया। तर बघू शकता एकदम छान प्रकारे आपण नूडल्स सोडलेले आहे। तर आता हे फ्राय झाल्यावरती मी तुम्हाला दाखवतो की कसे फ्राय झाले। तर मित्रांनो, छान प्रकारे तुम्ही बघू शकता नूडल्स आपले छान एकदम कुरकुरीत फ्राय झालेले आहे। तर चला आपण काढून घेऊया। तर मित्रांनो, मंचाव सूपची तयारी आपण केलेली आहे। बघा, हे अद्रक आणि लसूण आपण चॉपिंग करून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन येतात, एक तुम्ही म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा
कटिंग करून घेऊ शकता. तर मी केलेली आहे, कटिंग करून घेतलेली आहे. तर सेकंड आपण घेतलं आहे गाजर. गाजरमध्ये थोडी शिमला मिरची दिसत असेल तुम्हाला. ही थोडी का टाकली कारण की शिमला मिरची जास्त मला आवडत नाही किंवा आमच्या घरामध्ये कोणी जास्त खात नाही आणि याचं कारण सूपमध्ये शिमला मिरची टाकत नाही. तरी पण मी थोडीफार टाकलेली आहे. आणि आपल्याकडं स्प्रिंग ऑनियन होता तर त्याचं थोडंफार आपण पार्ट घेतलेलं आहे. तर बघू शकता एकदम छान प्रकारे आपण आपले इन्ग्रेडियंट घेतलेले आहे. तर तेल मस्तपैकी तापलेलं आहे. तर चला आपण एक एक गोष्ट ॲड करूया. आणि मंचाव सूपमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपले चायनीज सॉस. हा रेड चिली सॉस आणि हा आहे सोया सॉस डार्कमध्ये. आणि आपण त्यासोबत घेतला आहे विनेगर. आणि आपण घाटी भागातून येतो म्हणजे आमचं गाव सातारा साईड, सांगली नाव तुम्ही जर ऐकलं असेल तर आमच्या भागामध्ये ना तिखट गोष्ट भरपूर खातात. तर आम्ही मिरचीची पेस्ट आहे ना वन टाईम बनवून ठेवतो. ज्या प्रकारे लागेल त्या प्रकारे आपण यूज करत राहतो. ती रेडीमेड पेस्ट आपण ठेवलेली आहे. तर एक एक गोष्ट आपण ॲड करूया. तेल मस्तपैकी तापलेलं आहे, कडे एकदम करपलेले आहे. तर चला आपण चालू करूया सूप बनवायला. तर मित्रांनो तेलामध्ये पहिला आपण सोडत आहे गाजर, त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट म्हणजे कटिंग केलेलं अद्रक लसूण. कढई एकदम करपली आपले, त्यावरती लक्ष नका देऊ. तर छान प्रकारे वास येत आहे अद्रक लसूणचा. तर बघू शकता तुम्ही एक नंबर आपले जे इन्ग्रेडियंट होते ते छान प्रकारे फ्राय झालेले आहे. तर याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करूया. तर छान प्रकारे आपण हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे. याचा वास आहे ना एकदम छान यायला लागला आहे कारण की अद्रक लसूण तेलामध्ये एकदम परफेक्ट फ्राय झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये आता ॲड करूया पाणी. तर मित्रांनो आपल्या सूपला छान प्रकारे उकळी फुटलेली आहे. तर आपण घेतला आहे डार्क सोया सॉस. आता याच्यामध्ये आपण ॲड करू. छान असा फ्लेवर बघा आलेला आहे मस्तपैकी. आता आपण याच्यामध्ये थोडा चिली सॉस ॲड करूया. डार्क सोया सॉस ॲड केल्यानंतर आपण चिली सॉस यांना ॲड करूया. आता ही आपली ग्रेव्ही एकदम काय बोलतो आपण थिन आहे. त्याला थिक करण्यासाठी आपण आहे ना कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं पाणी टाकून आपण या प्रकारे मिश्रण तयार केलेलं आहे बघा. आता हे मिश्रण आपण आहे ना सूपमध्ये ॲड करून आपली सूपची जी ग्रेव्ही आहे त्याला थिक करूया. मित्रांनो याच्यामध्ये आपण आहे ना ब्लॅक पेपर ॲड करतो थोड्या. हे तुम्हाला ऑप्शनल आहे, करायचे तर करू शकता, नाही करायचे तर नका करू. आम्ही नेहमी ॲड करतो त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. कोणतंही आपण जे काही ॲड करेल ते आपण स्किप न करता कॅमेरासमोर दाखवतो. त्याने एक उत्तम प्रकारे आपल्या सूपला एक चव लागते, चव येते. तर बघू शकता छान प्रकारे आपले सूप तयार झालेलं आहे. उकळी बघू शकता कशी. तर चला आता आपण कॉर्नफ्लॉवरचा जो आपण पाणी टाकून जो बनवलेला आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि ग्रेव्ही थिक करून घेऊया. हे बघा आता ग्रेव्ही आपण थोडी ॲड करतोय बघा. जेणेकरून काय होणार कॉर्नफ्लॉवरनी आपली जी ग्रेव्ही पातळ आहे ती एकदम परफेक्ट थिक होईल, जेणेकरून सूप प्यायला आपल्याला मजा येईल. हे बघा ते एकदम परफेक्ट झालेली आहे. तर अजून आपण थोडं ॲड करूया आणि फायनल लुक तुम्हाला दाखवतो. करूया मिठाची क्वांटिटी बघू शकता छान प्रकारे ॲड केलेला आहे. आता याच्यामध्ये चिकन किंवा अंडा असताना तर आणखी एक वेगळीच चव आली असते. पण आपल्या बायकोचे म्हणजे माझी बायको ते आता डिसेंबर महिन्याचे काय उपवास असतात ते तिथे चालू झाल्यामुळं
आता जवळपास आम्ही 1 महिना नॉनव्हेज खाणार नाही, त्यामुळे आपण व्हेज सूप बनवलेला आहे. तर भूक लागली की नक्की ट्राय करा. छान प्रकारे पहिली ग्रेव्ही कशी होती आणि आता ग्रेव्ही बघा कशी आहे, एकदम थिक झालेली आहे. तर चला आता याला आपण सर्व करू. तर मित्रांनो, आपलं मंचाव सूप रेडी आहे. बघू शकता किती छान प्रकारे आपलं सूप तयार झालेलं आहे.